सध्या सोशल मीडियावर आपल्याला अनेक तथाकथित स्वतःला गुरु म्हणणाऱ्या लोकांचे व्हिडिओ हे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। 8 दिवसापूर्वी LS मराठीने सुद्धा असाच तथाकथित गुरु म्हणवणाऱ्या स्वप्नील लांडेची संपूर्ण कहाणी ही समोर आणलेली होती आणि त्यानंतर अनेक अशा पद्धतीचे जे भोंदू करणारे बाबा आहेत यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यांच्या या संपूर्ण भूमिकेवर सुद्धा टीका होऊ लागलेली आहे। आपल्यासोबत रेखा कोंडे आहेत पुण्यातल्या या संदर्भातल्या त्या अनेक विषयी त्यांची मतं आहेत ती व्यक्त करतायत, कारण की एक फक्त स्वप्नील लांडे नाही तर पुण्यामध्ये असे शेकडो भोंदू महाराज आहेत ते अशा पद्धतीने अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे कृत्य करतायत। तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर अनेक गुरूंचे किंवा जे महिला गुरु आहेत यांचे सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत। तुमचं काय म्हणणं आहे? स्वप्नील लांडेवर तर गुन्हा दाखल झालेला आहे, पण इतर जे गुरु आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणणं? सध्या पुणे शहरात, पुणे जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आई, पप्पा, माई, काका, तात्या या नावाने गुरुवर्यांचे दरबार भरवले जात आहेत। स्वतःच्या घरामध्ये हे दरबार भरवले जातात। याला कुठलाही याच्यावरती प्रशासनाचा अंकुश नाही आहे। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013 मध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला, मात्र तो किती प्रभावीपणे राबवला जातोय हे आत्ता स्पष्टपणे दिसतं की त्याचा कुठेही प्रभाव या कुठल्याही लोकांवरती राहिलेला नाही आहे। कारण बिनदिक्कतपणे बिनधास्त कशालाही न घाबरता कायद्याला न जुमानता ही लोक वारंवार चुकीचे अंधश्रद्धाला खतपाणी घालणारे व्हिडिओ, त्याचा प्रसार करणारे व्हिडिओ इंस्टाग्राम, सोशल मीडिया, फेसबुक अशा ठिकाणी टाकतात, यूट्यूबवरती सुद्धा टाकतात आणि लोक त्याला आकृष्ट होतात। आणि ते पाहून कुठेतरी मग मी बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स वाचल्या की मग ताई माझे एका ठिकाणी पैसे अडकलेत, ते काढून द्यायचे आहेत, तर मला तुमचा पत्ता द्या, मी तुमच्याकडे येते, इथपर्यंतच्या कॉमेंट्स आहेत की कर्जबाजारी झालेले, मूल न होणारे किंवा माझ्या मुलाची दारू सुटत नाही आहे यासाठी सुद्धा लोक कॉमेंट करतात। म्हणजे एक अर्थी हे गुरुवर्य स्वतःला आता डॉक्टर म्हणायला लागलेत। आत्ता मध्यंतरी मी 8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितला, मोनाली विधाते म्हणून आहेत, कात्रजला ती बाई राहते, कात्रज सुखसागर नगर परिसरामध्ये ती राहते आणि तिने असा व्हिडिओ टाकला होता की एक महिला पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि ती तिथे स्वतः जाते, छान भपका मेकअप केलेला आहे, आवरलेलं जसं काही कुठेतरी लग्नालाच चालली आहे अशा पद्धतीने आवरून ती त्या हॉस्पिटलमध्ये दाखल होते। तिथे तिला कुठलं तरी त्या महिलेला कुंकू लावते आणि सांगते की आईच्या दात आणले मृत्यूच्या दाढेतून। कसं काय काय आधारे आला, काय शास्त्र आहे? आज आपण वैज्ञानिक युगात जगतो आहोत, 21व्या शतकात आपण राहतोय आणि हे असले प्रयोग तुम्ही सोशल मीडियावरती टाकताय। म्हणजे हे जे काही पोरं नीटची एक्झाम्स देत आहेत, 5-5 वर्ष मेहनत घेत आहेत, ती मूर्ख आहेत का डॉक्टर होणारी? मग कशासाठी हॉस्पिटल काढलेले आहेत? कशासाठी लोक उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातात? ह्या अशा गुरुवर्यांकडे, ह्या मम्मींकडे, पप्पांकडे, तात्यांकडे जावं ना लोकांनी। असा प्रसार हा होतोय, हा अत्यंत समाजासाठी घातक आहे आणि याबद्दल प्रत्येकाने बोललं पाहिजे। पण या दरम्यान आपण पाहतो की पोलिसही कुठेही कारवाई करताना दिसत नाहीये। अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या तक्रारी दिल्या जात आहेत पण कारवाई होत नाही असं सुद्धा काहींचं म्हणणं आहे। तर पोलिसांनी सुद्धा यामध्ये स्वतः लक्ष घालून सुमोटो दाखल केला पाहिजे स्वतः या संपूर्ण प्रकरणाची। म्हणजे एकच नाही तर अशा अनेक शेकडो जे बाबा आणि तुम्ही जसं महिलांचा उल्लेख केलेला आहे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे किंवा त्यांची चौकशी केली पाहिजे। निश्चितच तुम्ही म्हणालात तो मुद्दा अत्यंत योग्य आहे। जसं सोशल मीडियावरती कोयता गँग गाड्या तोडताना दिसतात, कुठेतरी हाणामारी करताना दिसतात, खून करताना दिसतात, तेव्हा कुठल्याही तक्रारीची वाट पोलीस बघत नाहीत, तेव्हा ते स्वतःहून सुमोटो दाखल करून घेतात, त्या पोरांना पकडतात, शिक्षा करतात, न्यायालयापर्यंत नेतात, पूर्ण चौकशी करतात। मग याच्यातच ही उदासीनता का आहे? कारण स्वतः हे प्रशासकीय अधिकारीच जातात तिथे त्यांचे पाय धुवायला, त्यांचं पाणी प्यायला, घाण पाणी प्यायला जातात। लाजा वाटला पाहिजे या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा आणि ह्या राजकीय नेत्यांना सुद्धा, त्यांचा सुद्धा खूप मोठा याच्यात सहभाग आहे आणि त्यामुळेच कारवाई करताना उदासीनता दिसते। याबाबत म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत पोलिसांना ट्रेनिंग दिलेलं आहे, मग त्या ट्रेनिंगचा उपयोग कुठेच दिसत नाही आहे। मग माझं या निमित्तानं माझा प्रश्न आहे गृहमंत्र्यांना की एवढं राजरोसपणे जर महाराष्ट्रात चाललेलं आहे मग तुम्ही काय करताय? तुमचं पोलीस प्रशासन काय करतंय? आयुक्त साहेबांना सुद्धा सवाल आहे की ह्या सगळ्या सोशल मीडियाचे कंटेंट्स घेऊन ह्या सगळ्यांची तातडीने कडक चौकशी केली पाहिजे, यातलं सत्य लोकांसमोर आलं पाहिजे।
श्रद्धा जरूर असावी पण अंधश्रद्धा नसावी. आम्ही पण रोज देवपूजा करतो, आम्ही सुद्धा देवापुढे 2 हात एक मस्तक जोडतो, मात्र आम्ही रोज उठून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकत नाही ना. आपली भक्ती ही आपल्यापुरती असली पाहिजे. त्याचा जर अवडंबर माजवणार असाल, त्याच्यातून जर तुम्ही कुठला तरी संदेश देणार असाल, आणि एक महत्त्वाची गोष्ट मला अजून किती सांगायची आहे की प्रचंड सोनं घालून हे गुरुवर्य सतत सोशल मीडियावरती सध्या दिसतात. हे एवढं सोनं येतं कुठून यांच्याकडे? तो पण माझा असा प्रश्न कोणता होता की हे व्यवसाय नेमकं आहे? कुठून आलं. हा ना, म्हणजे 2-2, 3-3 किलो सोनं आणि सोशल मीडियावरती दिसतंय. आणि काय असतं, महिला वर्ग आहे ना अतिशय भावनिक असतो. जरा असं काही झालं की त्याच्या महिलेच्या डोळ्यातनं लगेच मुळू पाणी निघतं. आणि जर घरामध्ये तिला जर कुठेतरी थोडीशी चुकीची वागणूक मिळत असेल किंवा कमी दर्जाची वागणूक मिळत असेल तर ती स्वतःला अटेन्शन मिळवण्यासाठी काही ना काहीतरी घरामध्ये करत असते. मग अशाच पद्धतीनं अशा लोकांपर्यंत पोचायचं, मग ते व्हिडिओ परत सोशल मीडियावरती टाकायचे, जेणेकरून आपले नातेवाईक, आपल्या आजूबाजूची 4 कुटुंब आपल्याला भिवून राहतील, आपल्याशी नीट वागतील. हा उद्देश सुद्धा महिलांचा आहे असं अनेक महिलांशी बोलल्यावर सुद्धा माझ्या लक्षात आलं. कारण मला राहावेनाच की हे नेमकं चाललंय काय. तुम्ही श्रद्धा ठेवा, देव आहे, दानव आहे, हे आपण सगळेच म्हणतो, सगळेच मानतो, पण कुठपर्यंत ह्याच्यात वाहत जायचं हे सुद्धा ठरवलं पाहिजे. आज 4-4, 5-5 लाख रुपयाला गंडा घालतायत ही लोक यांना. पण जे कोणी गणलेले आहेत ते भीतीपोटी, का तर आपल्यावरती देवीचा कोप होईल, आपल्यावरती पुन्हा काहीतरी जादूटोणा होईल, कोणीतरी लिंबू फिरवेल, ब्लॅकमेल केलं जातं. एक्झॅक्टली ब्लॅकमेल केलं जातं. आणि त्याच्यातूनच कोणीही तक्रार द्यायला पुढे येत नाही. आणि त्याचाच फायदा ह्या सो कॉल्ड गुरुवर्य दरबार लोकांनी चालू केलेला आहे. आणि ही फ्रँचायझी सिस्टीम आहे सर. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय, जसं आता अन्न इडली असेल, एखादा वडापावची फ्रँचायझी असेल, एकमेकांना देत राहतात, तसं हे गुरु लोक शिष्य बनवत जातात, त्यांच्या फ्रँचायझी चालू होतात. ते तागुंदे असतील, तो अमलेश जावळकर असेल, हे यांच्यासारखी माणसं आहेत ना, हे शिष्य बनवून घेतात. मग त्या शिष्यांचे अजून शिष्य, त्या शिष्यांचे अजून शिष्य. पण तुमचा अंकुश आहे का तुमच्या शिष्यांवरती की तुमचा शिष्य नेमकं काय ज्ञान देतोय, काय फसवतोय, नेमकं काय चाललंय? आज मी ABP माझाची पण मुलाखत बघितली. त्याच्यामध्ये त्या तागुंदेंना सांगितलं की ते जे काही पाय धुतलेलं पाणी पिलं ते योग्य आहे का. तो म्हणतोय की मी नाही सांगितलं त्यांना, मी नाही बोलवलं कुणाला. म्हणजे हे असं बोलून हे स्वतःचे हात वरती करतायत. आणि तुम्ही गुरु आहात ना, मग तुम्ही तुमच्या शिष्याला चांगलं ज्ञान देण्याचं काम पण तुमचंच आहे. तुमचा जर शिष्य चुकतोय, तुम्हाला दिसतोय की तुमचे पाय धुतले नाही पाहिजे, कारण तुम्हीच एकीकडे म्हणता स्त्री म्हणजे देवी समान, स्त्री म्हणजे देवाचा अंश. मग अशा देवीकडनं तुम्ही पाय धुवून घेता, तिथेच तुम्ही थांबवायला हवं होतं. म्हणजे तुमचा शिष्य कोणता तुमच्या ऐकण्यात आहे, जो तो तुमचंच ऐकत नाही, तर तो तुमचा कुठला शिष्य आला आणि तुम्ही कुठले गुरु आलात? पुण्यामध्ये स्वप्नील लांडे हा जो स्वतःला गुरु म्हणणारा होता, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पॉस्कोचा गुन्हा दाखल आहे. 8 ते 10 दिवस झाले, तो सुद्धा अजून पोलिसांना मिळत नाहीये. पोलीस सातत्याने म्हणतात की आम्ही तपास करतोय, पण तो अजूनही फरार आहे. ह्या सगळ्यांना वरच्या लेवलचं प्रोटेक्शन असतं, त्यांचे वेगवेगळ्या मोठ्या लोकांशी लागेबंधे असतात. म्हणूनच म्हटलं नाही, याच्यात पोलीस प्रशासन आणि शिवाय राजकीय मंडळींचा खूप मोठा हातभार आहे. आणि त्यामुळेच ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात होतात. एवढा मोठा गुन्हा केलेला असताना सुद्धा हा पोलिसांना सापडत नाही. म्हणजे पोलीस नेमका कसला तपास करतायत, म्हणजे पोलिसांवरती तरी कसा विश्वास ठेवायचा? आज जर अशा बाबांना तुम्ही मोकाट सोडलं तर काय संदेश जाणार आहे या महाराष्ट्रामध्ये? आज पुणे शहरासारख्या जे विद्येचे माहेरघर आहे तिथे हे प्रकार राजरोसपणे चाललेले आहेत. म्हणजे वारजे भाग असेल, खराडी असेल, सुखसागर नगर असेल, कात्रज असेल आणि काही मध्यवर्ती भागांमध्ये फार थोड्या प्रमाणात आहे, पण उपनगरांमध्ये ह्याचं स्तोम खूप जास्त माजलेलं आहे. आणि ह्यासाठी पोलिसांनी स्वतःची उदासीनता बाजूला ठेवून स्वतः पुढे येऊन याच्यावरती सुमोटो दाखल करून ताबडतोब ॲक्शन घेतली पाहिजे. आयुक्तांना सुद्धा या संदर्भात आम्ही पत्र लिहिणार आहोत. जी काही खरी खोटी गोष्ट आहे ती लोकांसमोर आली पाहिजे. श्रद्धा जरूर असावी, अंधश्रद्धा नसावी, हेच आमचं यामागचं सांगण्याचं कारण आहे. कारण लोकांना असंही वाटणार आहे की हे धर्माच्या विरोधात बोलतात, हे धर्मविरोधी आहे. धर्मविरोधीचा इथे प्रश्नच येत नाही, इथं श्रद्धेचा प्रश्न येतो. तुमच्या श्रद्धेचा जो खेळ चालवलेला आहे त्याबद्दल आम्ही बोलतो आहोत. म्हणूनच मी सांगते की महिलांनी जागृत राहणं अत्यंत गरजेचं आहे. जसं हे गुरुवर्य आहेत ना, तसे हे जाणारे लोकसुद्धा तेवढेच चूक आहेत की तुम्ही काय बघून तिथे जाताय हे सुद्धा तपासणं फार गरजेचं आहे.
खरं तर अशोक खरात हे प्रकरण आपण नुकतंच पाहिलेलं आहे, पण या अशोक खरात प्रकरणानंतर सुद्धा महाराष्ट्रातले जे असे तथाकथित भोंदू आहेत यांच्यावर कुठेही चाप बसलेला दिसत नाहीये आणि या उलट असे जे अंधभक्त ज्याला आपण म्हणू शकतो त्या भक्तांची रीग मात्र अशा या भोंदू करणाऱ्या माणसांकडं संख्या आहे ती सातत्याने वाढू लागलेली आहे। त्यामुळे याच्यावर कडक कारवाई होणं आवश्यक आहे। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जो लागू करण्यात आलेला आहे तो फक्त कागदावरच न राहता प्रशासनाने सुद्धा तो प्रत्यक्षात उतरवला पाहिजे आणि असे जे तथाकथित भोंदू आहेत स्वतःला गुरु म्हणवत आहेत यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली पाहिजे। त्यांच्या संपत्तीची चौकशी आहे ती सुद्धा केली गेली पाहिजे, कारण की हा फक्त एका गुरुपुरता प्रश्न नाही आहे, तर राज्यभरामध्ये आणि खास करून पुण्यामध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे तथाकथित भोंदू आहेत त्यांची संख्या सुद्धा आता वाढू लागलेली आहे। त्यामुळे श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी असं रेखा कोंडे यांनी म्हटलेलं आहे आणि तशाच पद्धतीचं वातावरण श्रद्धा ही असली पाहिजे। पण अशा भोंदूगिरीच्या नावाखाली ज्या भक्तांना अशा पद्धतीने लुटलं जात आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे, हीच LS मराठीची भूमिका आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।